अमरावती ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला तब्बल एका महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीने जेरबंद केले आहे. मोबाईलच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत पोहोचला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांच्या गुप्त माहितीच्या जाळ्यात तो अखेर अडकला. नेमकं काय घडलं, आरोपीपर्यंत पोलीस कसे पोहोचले, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव सौरभ धर्मा शिरसाट, वय 29 वर्षे, राहणार इब्राहिमपूर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती असे आहे. या प्रकरणातील फिर्यादी सुनील रमेश कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या चुलत साळ्याने आरोपीकडून 2000 रुपये घेतले होते. त्या बदल्यात मोबाईल आरोपीकडे ठेवण्यात आला. मोबाईल परत घेण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने धारदार चाकूने फिर्यादीच्या नातेवाईकाच्या पोटात वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा शोध सुरू केला. तपास दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नागपूर शहरातील एका भागात लपून बसला आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने नागपूरला रवाना झाले. सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने आपली ओळख कबूल केल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी खोलापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निवेदिता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. अपर पोलीस अधीक्षक दत्ता गाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे आणि त्यांच्या पथकाने केली. फरार आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गुन्हा करूनही कितीही दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी कायद्याच्या हातातून सुटका होत नाही, हे अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली असून आता या प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे.